हे संगीत कुठून आलं? संगीत माहिती का तुम्हाला कुठून आलं? भगवान महादेवापासूनच आलं. एक छोटीशी कथा आहे. एक दिवस नारद महर्षी वीणा घेऊन भजन करत चालले होते रस्त्याने. जाता जाता रस्त्याने त्यांना एक दृश्य दिसलं. असं उजव्या हाताला काही महिला पडलेल्या, डाव्या हाताला काही पुरुष पडलेले. नारदाला वाटलं नुकताच अपघात झालेला दिसला. पळत पळत गेले नारद महर्षी आणि त्यांना उठवलं. काय अपघात झाला का? म्हटले नाही. मग तुमचे हातपाय मोडले, डोकं फुटलं, काय गडबड झाली? म्हटले अपघात वगैरे नाही झाला. म्हणले झालं काय? म्हटले आम्ही स्त्रिया नाही, हे पुरुष नाही. म्हटले मग तुम्ही कोण? मग त्या महिला सांगू लागल्या नारदाला. म्हटले महाराज आम्ही महिला नसून आम्ही रागिण्या आहेत. कोण आहेत? रागिण्या. हे पुरुष नसून हे कोण आहेत? राग आहेत, राग. म्हटले या रागिण्या तुम्ही राग, तुमचे हातपाय का मोडले? मग त्यांनी त्यांचं दुःख नारदाला सांगितलं. म्हटले आमची ही अवस्था झाली ना ती केवळ एका भक्तामुळे झाली. म्हटले कोणत्या भक्तामुळे? म्हटले भगवान विष्णूचं एक भक्त भजन करतोय. म्हटले काय नाव त्याचं? म्हटले त्याचं नाव नारद नावाचा भक्त आहे कोणीतरी. हे कोणाला सांगते ती? नारदाला. नारद म्हटले यांनी तर गाडी आपल्याच खळ्यावर सोडली. म्हटले नारदाने काय केलं? म्हटले ते भजन करतय देवाचं, पण ते जोरात करत, स्वरात करत. भजन जोरात असावं का स्वरात असावं? माझ्या पदरचं नाही बरं का. जोरात असेल आणि जर स्वरात नसेल तर तुकाराम मला त्याचे परिणाम सांगतात. भजन ते ओंगाळवाने, भजन ते ओंगाळवाने, नरका जाणे चुकीना, नरका जाणे चुकीना, भजन ते ओंगाळवाने, नरका जाणे चुकीना. त्या महिला नव्हत्या, हे पुरुष नव्हते, त्या रागिण्या होत्या आणि हे राग होते. त्यांनी सांगितली आमची अवस्था त्या नारदामुळे झाली. ते जोरात गात पण स्वरात गात नाही आणि त्याचा परिणाम आमचे हातपाय मोडले. जर आपण रागा स्वरात गायलं नाही तर ही अवस्था त्याला प्राप्त होते. म्हटलं मग का हो? नारदाने विचार केला आपल्यामुळे जर यांची अवस्था अशी झाली असेल तर आपलं काम आहे, ओळख नाही सांगितली पण आपलं काम आहे यांना पहिल्यासारखं करणं. म्हटले का हो? मग तुमची अवस्था पहिल्यासारखी होण्याकरता काय करावं लागेल? म्हटले या संगीत शास्त्राचे आद्य प्रवर्तक भगवान शंकर ज्या वेळेला श्री नावाचा राग गातील त्यावेळेला ही अवस्था आम्हाला प्राप्त होईल. म्हटले असं केल्या होईल का? म्हटले होईल. म्हटले मग ते तर आमचं एकदम जवळचे. लगेच नारदाने किक मारली थेट कैलासामध्ये. भगवान शंकराच्या कैलासामध्ये गेले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नागेंद्राय त्रिलोचनाय, भस्मंगराय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. भगवान शंकराची स्तुती केली. भगवान शंकराने विचारलं नारदा, नारदा अरे शिवरात्र अजून 2 महिन्यांनी पुढे, एवढ्या लवकर? भगवान शंकरांनी विचारल्यानंतर नारद म्हटले देवा आजपर्यंत तुमच्याकडे काही मागितलं? म्हटले नाही. कधी गाडी मागितली? म्हटले नाही. कधी कपडे मागितले? म्हटले नाही. कधी पाकिट मागितलं तुमचं भजन करतो? म्हटले नाही. मग आज तुला काही पाहिजे का? भगवान शंकर म्हटले देवा आयुष्यात कधीच मागितलं नाही, आज तुम्हाला मी जे मागेल ते द्यावं लागेल. म्हटले काय पाहिजे नारदा? नारद म्हटले महादेवा माझं एकच मागणं आहे का तुम्ही माझ्या करता श्री नावाचा राग गावा. काय मागितलं? श्री नावाचा राग तुम्ही गावा. भगवान शंकर म्हटले नारदा तुला मृत्यूलोक देऊ का? मुख्यमंत्री पंतप्रधान नाही, सगळ्या पृथ्वीचा मालक तूच. म्हटले मला पृथ्वी नको. म्हटले तुला वैकुंठ देऊ का? म्हटले मला वैकुंठ नको. तुला सत्यलोक देऊ का? तुला त्रैलोक देऊ का? पण हा राग मला गायला लावू. नारद म्हटले असं काय गडबड आहे का? हे राग गायला तयार नाही, वैकुंठ द्यायला तयार आहेत, मृत्यूलोक द्यायला तयार आहेत, सत्यलोक द्यायला तयार आहेत. म्हटले देवा मला याच्यातलं काहीच नको, पण तुम्ही श्रीराग का गाणार नाही त्याचं उत्तर द्या. म्हटले नारदा
तो श्री राग गाण्याकरता काही नियम असतात, ते नियम शक्य होत नाही. म्हटले काय नियम आहेत? कारण राग रागिण्यामध्ये वेळ काळ संधी पाहावी लागते. काही राग सकाळी गावे लागतात, काही राग दुपारी गावे लागतात, काही राग संध्याकाळी. एवढंच नाही, एकाच भजनामध्ये सुरुवातीचे राग वेगळे, मध्याचे राग वेगळे, उत्तर राग वेगळे आणि समारोपाचे राग वेगळे. सुरुवातीलाच रूप पाहतालाच भैरवी लावले, कसं काय होईल? नाही चालणार. आणि शेवटच्या गवळणीला भूप राग लावला, कसं काय होईल? नाही चालत. त्याचे नियम असतात. नारद म्हटले देवा तुम्ही राग का गाणार नाही, त्याचं उत्तर द्या. म्हटले नारदा, हा राग गाण्याकरता एक अट अशी आहे का माझ्या समोर भगवान विष्णू बसलेले असले पाहिजे. म्हटले एवढीच अट आहेत का? म्हटले हो. लगेच जातो वैकुंठामध्ये. नारदाने लगेच गाडी काढली, वैकुंठात गेले. देवा आजपर्यंत कधी मागितलं? म्हटले नाही. कधी कपडे मागितले? म्हटले नाही. कधी गाडी मागितली? म्हटले नाही. कधी पाकिट मागितलं? म्हटले नाही. आज तुला काही पाहिजे का? नारद म्हटले देवा मला एकच पाहिजे. तुम्ही आता लगेच उठा, कैलासाला चला, भगवान शंकराच्या समोर बसा, भगवान शंकर गातील आणि तुम्ही फक्त ऐकायचं काम करायचं. भगवान विष्णूला एवढा आनंद झाला. एखाद्या डॉक्टरकडे जावा, आजार असलेला मनुष्य, डॉक्टरने सांगावा बाबा तुझा आजार जर घालवायचा असेल तर घरी गेल्या गेल्या कांद्या बटाट्याची भजे खावा लागतील. आज एकादश आहेत पण ते नको यायला पाहिजे. पण आलं विठ्ठल विठ्ठल. 8 दिवसापासून पाऊस उघडत नव्हता आणि तोंड नुसतं वळवळ करायचं, कधी कांदे भजे खाईल. डॉक्टरने काय सांगितलं? आजार घालवायचा असेल तर काय खावं लागेल? जसं ही त्याची गडबड झाली ना, तसंच भगवान विष्णूचं झालं. कधी मी भगवान शंकराचं गायन ऐकल आणि तेवढ्यामध्ये नारदाने हा निरोप आणला, नारदा लगेच चाल. भगवान विष्णूला घेऊन नारद मध्ये कैलासामध्ये गेले, भगवान शंकराच्या समोर बसले. भगवान शंकराने राग गायला सुरुवात केली. भगवान विष्णूने ते राग ऐकता ऐकता भगवान विष्णू हे भगवान विष्णू राहिलेच नाही. काय झालं त्यांचं? उदकी नानू तरी स्वरूप हे तुझे. भगवान विष्णू हे भगवान विष्णू राहिलेच नाही, ते द्रवरूप झाले आणि त्या द्रवालाच गंगा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. का सांगतो माहिती का? या संगीताचे आद्य प्रवर्तक भगवान विष्णू आहेत. आता तत्वज्ञानाचे पहिले प्रवर्तक भगवान शंकर, तत्वज्ञानाचे प्रवर्तक भगवान शंकर, संगीताचे आद्य प्रवर्तक भगवान शंकर आणि वारकरी संप्रदायाचा पहिला वारकरी भगवान शंकरच ना. रंभाधिकनाच ती उभ्या जोडे हात,